मित्रांनो नमस्कार। असं म्हणतात की आस्तीन के सांप कभी पालने नहीं चाहिए, कारण आस्तीन में जो सांप होते हैं वो कभी ना कभी डसते हैं। आणि नेमकं हेच ओळखलंय कोणी तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। त्यांना माहिती आहे की आपल्याच पक्षातील जर माणसं आपण जोडली, आपल्या सोबत घेतली तर ते कधी दगाफटका करू शकतात। आणि म्हणून त्यांनी काय केलं, दुसऱ्या पक्षातून आलेले जे नेते होते त्यांना आपलं कवच कुंडल बनवलं आणि आज राजकारणामध्ये सोडलेलं आहे। नमस्कार, मी अमित जोशी, दैनिक वृत्तदिनांक बंद आहे बिंदासाईच्या माध्यमातून आज रविवार राजकीय विषय घेऊन तुमच्यासमोर आलो। काही वर्षापूर्वी एक चित्रपट आलेला विधाता नावाचा, त्याच्यामध्ये जगदीपचा एक सुंदर डायलॉग होता। त्याला जेव्हा सांगतात बॉक्सिंगच्या रिंग मध्ये की तुला लढावं लागेल, तेव्हा तो म्हणतो की हम लढते नहीं लढवाते हैं, हम मरते नहीं मरवाते हैं, हम करते नहीं करवाते हैं। म्हणजे मी स्वतः काहीच करत नाही, मी करायला लावतो। आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हेच देवेंद्र फडणवीस करतायत। देवेंद्र फडणवीस सारखे मुसद्दी आणि अभ्यासू असे राजकारणी फार कमी आहे। म्हणजे मला जर विचाराल तर शरद पवार, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी अभ्यासू किंवा मुत्सद्दी असा जर कोणी राजकारणी असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी येण्यापर्यंत बऱ्याच चपला घासल्या म्हणा किंवा बऱ्याच रणनीती आखल्या, बरीच मेहनत केली। आणि ती मेहनत कोणती तर आपले एक एक सहकारी पक्षातले ते कमी करत गेले। म्हणजे आपले जे स्पर्धक होते ते कापत गेले। मग पंकजा मुंडे असतील, विनोद तावडे असतील, नितीन गडकरी असतील, एकनाथ खडसे असतील आणि आताचे आशिष शेलारही असतील। कारण आशिष शेलारांकडे त्यांनी मुंबई अध्यक्षपद काढून घेतलं। आज त्यांच्याकडे सांस्कृतिक पद आहे, त्याला काही महत्व नाही, दुय्यम दर्जाचं असं हे खातं आहे। त्यामुळे आशिष शेलार यांना देखील ते पुढे येऊ देणार नाहीये 100%। मग अशा वेळी विरोधकांना उत्तर कोण देणार, विरोधकांच्या विरोधात उभं कोण राहणार, आपल्यावर कोणी टीका करतं, खालच्या स्तरावर बोलतं, अशा वेळी आपण काय करायचं याची संपूर्ण रणनीती ही देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली आहे। ज्यावेळी त्यांना गरज होती विरोधी पक्षाचे नेते फोड, आमदार फोड, खासदार फोड, आपलं राज्य महायुतीचं यायला पाहिजे, फोडाफोडी करायची, अशा वेळी त्यांनी दोन लोकांचा वापर केला। त्यातील एक म्हणजे किरीट सोमय्या। किरीट सोमय्यांनी सावध पकडायचं, आणायचं आणि ते आपल्या पक्षाकडे आणून द्यायचं, पक्ष त्यांना दम द्यायचा। ईडी, सीबीआय, आयटी, पोलीस यांचा वापर करून मग त्याला आपल्या पक्षात घ्यायचं। असं किरीट सोमय्या यांनी शिवसेना त्यावेळची आणि राष्ट्रवादी यांचे बरेच सावज टिपले आणि ते घेऊन आले। आज कुठे आहेत किरीट सोमय्या? आज किरीट सोमय्यांना फडणवीसांनी सत्तेत आल्यानंतर लांब ठेवलंय। आज ते काय करतात तर कोणत्या तरी एरियात जातात, भोंगे बघतात मशिदीवरील आणि ते भोंगे अडवा म्हणून मागणी करत फिरतात, बाकी काही करत नाही। त्यानंतर दुसरे होते मोहित कंबोज। मोहित कंबोज देखील अगदी पत्रकार परिषद घ्यायचे, त्यावेळी विविध आरोप करायचे। आज मोहित कंबोज काहीच करत नाही, फक्त कामं करतात। म्हणजे तुम्ही जर मंत्रालयात गेला तर दाढीवाला कोण तर मोहित कंबोज, जे मुख्यमंत्र्यांची सगळी डील ही मंत्रालयातली करतात। तुम्ही जर मंत्रालयात जर चौकशी केली, पोलीस खात्यात चौकशी केली तर IPS आणि IAS लॉबीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून जर कोणाची चलती असेल तर ती मोहित कंबोज यांची आहे। मग आता प्रश्न असा येतो की या दोघांना त्यांनी बाजूला सारलं, मग आता त्यांच्या सोबत आहे कोण? कारण टीका ह्या सतत होत असतात। मग त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी हम पाच मी एवढ्यासाठी म्हटलं की ही जी 5 लोक आहेत त्यांनी कवच कुंडल असं कुंडल तयार केलेलं आहे फडणवीसांच्या अवतीभोवती। फडणवीसाला कोणी काय बोललं, फडणवीसांवर कोणी आरोप केले, भाजपवर कोणी आरोप केले, सरकारवर कोणी आरोप केले, तर हे 5 जी लोक आहेत ती मग त्या विरोधकांवर जे आरोप करतात त्यांच्यावर तुटून पडतात। त्यातलं पहिलं नाव आहे नितेश राणे, दुसरं नाव तुम्ही विचाराल प्रवीण दरेकर, तिसरं नाव विचाराल प्रसाद लाड, चौथं नाव विचाराल चित्रा वाघ आणि सर्वात 5वं महत्वाचं एंटरटेनिंग नाव म्हणजे गुणरत्न सदावर्ते। ही 5 मंडळी जर तुम्ही गेल्या वर्षभरात बघितलं तर ती ओझी वाहत आहेत अक्षरशः। म्हणजे तुम्ही या 5 जणांपैकी नितेश राणे सोडले तसा एकही नेता यांच्यामध्ये नाही जो हजाराची गर्दी म्हणजे किमान 1000 लोकांची गर्दी आपल्या सभेला जमवू शकतो किंवा आपापल्या विभागात ते निवडून येऊ शकतात अशी ताकद त्यांच्यामध्ये नाहीये। मात्र तरी देखील आज ते मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू आहेत। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणी काय बोललं तर लागलीच नितेश राणे मातोश्रीला टार्गेट करतात, आदित्य, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना टार्गेट करण्याचं काम कोण करतं तर ते नितेश राणे करतात। त्याच्यानंतर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मुख्यमंत्र्यांवर कोणी भ्रष्टाचाराचे आरोप केले, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणी बोललं तर हे दोघं आहेत ते लागलीच मीडिया समोर येणार
मीडियाला मग सांगणार की मुख्यमंत्री कसे चांगले, जे आरोप करतात ते कसे वाईट आहेत, मग त्यांच्या काही इशारे देणार, त्यांना पाहून घेऊ, बघून घेऊ, या सगळ्या गोष्टी करण्याचं काम प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड करतात. त्याच्यानंतर चित्राताई वाघ. चित्राताई वाघांचं असं आहे की मुख्यमंत्र्यांना तुम्ही काही बोलायचं नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोललं, मुख्यमंत्र्यांच्या शेपटीवर पाय ठेवला की तो पाय जातो शेपटीवर चित्रा वाघ आहे, आणि मग त्या इशारा देत सुटतात, उलट सुलट बोलत सुटतात, जे त्यांना हवं तसं ते बोलतात आणि मुख्यमंत्र्यांची बाजू सांभाळून घेतात. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते. तुम्ही त्यांना बघितलंय, कधी शरद पवारांना टार्गेट करतात, कधी उद्धव ठाकरे यांना टार्गेट करतात, कधी जरांगेंना टार्गेट करतात, कधी राज ठाकरेंना टार्गेट करतात. म्हणजे त्यांची अदाच वेगळी, अनोखी अदा आहे. अगदी आपल्या स्टाईलमध्ये वेडेवाकडे असे हातचाली करून, माकडचाळे करून ते मुख्यमंत्र्यांची बाजू सावरताना, भाजपची बाजू सावरताना दिसतात. जे सदावर्ते आहेत त्यांनी आजपर्यंत कधी भाजपच्या कोणत्याही नेत्यावर, कोणत्याही आमदारावर, कोणत्याही खासदारावर, कोणत्याही मंत्र्यावर आजपर्यंत टीका केलेली नाही. मग ते टीका कोणाला करतात? तर भाजप आणि मुख्यमंत्र्यांना जो टार्गेट करेल त्याला टार्गेट करण्याचं काम, किंवा एखाद वेळी महायुती सरकारचं कुठे अडचणीत असेल तर त्या अडचणीच्या वेळी धावून येणारा संकटमोचक कोणता? आता सध्या सदावर्ते. आता या 5 जणांचा जर तुम्ही इतिहास बघितला तर हे भाजपचे निष्ठावान असे नाहीयेत. म्हणजे पूर्वीपासून भाजपची सेवा केली, RSS मधून आलेत. भाजप जो अगदी खालच्या स्तरावरून वरच्या स्तरावर आलाय, जो आलेख वाढत गेला, त्यामध्ये यांचं काही योगदान आहे तर तसं काही नाहीये. नितेश राणे सुरुवातीला शिवसेना, मग स्वतःचा स्वाभिमान, मग काँग्रेस आणि मग भाजप. प्रवीण दरेकर मनसेमधून भाजप. प्रसाद लाड राष्ट्रवादीमधून भाजप. चित्रा वाघ राष्ट्रवादीमधून भाजप. आणि गुणरत्न सदावर्ते सध्या तरी भाजपचे म्हणून ओळखले जातात. तेवढंच कशाला, आता जे मराठा आंदोलन झालं त्याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोणाचा वापर केला? तर राधाकृष्ण विखे पाटील कोण? आधी काँग्रेस, त्याच्यानंतर मग शिवसेना, मग पुन्हा काँग्रेस, मग भाजप, असा प्रवास करत आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ हेच आहे की हे जे हमपाच आहेत ते काही भाजपचे पूर्वश्रमीचे आहेत किंवा भाजपवर पूर्ण प्रेम करणारे आहेत, भाजपला पुढे आणण्यात त्यांचा हात आहे असं काही नाही. ते फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो राजकीय डावपेच आहे म्हणा, किंवा राजकीय बुद्धिबळाचा पट आहे, त्याच्यावरच्या या सोंगट्या आहेत. जेव्हा जेव्हा आपल्या राजावर संकट येतं तेव्हा या सोंगट्या एक एक घर पुढे सरकतात. म्हणजेच जे विरोध करतात त्यांना उत्तर द्यायचं, त्यांना प्रत्युत्तर द्यायचं, त्यांच्यावर टीका करण्याचं काम हे हम 5 लोक करत असतात. आज देवेंद्र फडणवीस हे मुत्सद्दी राजकारणी, अभ्यासू आहे. त्याने आपल्या पक्षातील जे आपल्याला विरोध करू शकतात, जे आपल्या पुढे जाऊ शकतात, त्यांचे पंख छाटलेले आहेत. आणि बाकीचे जे आहेत ते आपल्या पुढे जाऊ नये म्हणून त्यांना आधीपासूनच दूर ठेवलंय. आणि जवळ कोणाला केलंय तर दुसऱ्या पक्षातून जे आलेले आहेत आणि जे आपले गुणगान गातात, आणि आपल्यावर जेव्हा जेव्हा कोणी टीका करेल त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम जर कोण करणार हे ओळखून या 5 जणांना देवेंद्र फडणवीस यांनी जवळ केलेलं आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारातील हे जे रत्न आहेत ते हम 5 आहेत. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या बुधवारी, म्हणजे येणाऱ्या बुधवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.